नमस्कार, माझे नाव आहे योगेश शिवाजी माचा. मी इयत्ता 7वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पतीची रचना. हे आहे मूळ जमिनीतून पाणी शोषून घेण्याचे काम करतो. हे आहे खोड झाडाला स्थिर उभे राहण्याचे काम करतो. हे आहे पान झाडाला अन्न तयार करण्याचे काम करतो. हे आहे फूल झाडाला सुंदर दिसण्याचे काम करतो. धन्यवाद. माझे नाव विशाखा माधव बलबले. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव वनस्पतीची रचना व कार्य. मी तुम्हाला मुळाबद्दल माहिती सांगणार. हे आहेत मूळ. आधी मुळापासून बनलेल्या मुळांची वाढ जमिनीखाली होते. मुळांच्या जमिनीत लगतच्या भागात जाड सर असलेले पुढे होत निमुळत्या होतात. झाडूपासून टोकदार होतात. जमिनीखाली आधारासाठी वाढलेल्या वनस्पतीच्या या अवयवाला मूळ असे म्हणतात. यानंतर मी सांगणार आहे खोडाबद्दल. हे आहे खोडावर परे असतात. ज्या ठिकाणी परे असतात तिथे पाणी फुटतात. खोडाला 2 परांतील अंतराल कांडे असे म्हणतात. यानंतर मी पानाबद्दल माहिती सांगणार आहे. हे आहे पान. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सगळ मोठ्या किंवा दंतुदे असतात. यानंतर मी फुलाबद्दल माहिती सांग. हे आहे फूल. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाला एक टोक खोडाला जाडलेले असतात. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्य पसरट व फुगीत असतो. त्याला पुष्पधारा असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कल्याणी बालाजी कुंडे आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. नमस्कार, माझे नाव स्नेहा संभाजी दुधमल आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पतीची रचना. नमस्कार, माझे नाव आहे समीक्षा घनश्याम गोडबोले. मी इयत्ता 7वीत शिकते. चला तर पाहूया मुळाची व्याख्या. जमिनीखाली आधारावर असणाऱ्या आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीला मूळ असे म्हणतात. तो मुळानंतर येते तो खोड. चला तर पाहूया खोडाची व्याख्या. जमिनीखाली रुजणाऱ्या बियातून वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. चला तर पाहूया पानांची व्याख्या. काही वनस्पतीच्या पानामध्ये एकच मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान असे म्हणतात. तर पानानंतर येते तर फूल. फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुकेशराच्या बनलेला असतो. त्यात पराग, कोश व वृत्त असतात. चला तर पाहूया फळांची व्याख्या. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचा आकार, रंग, रूप यामध्ये विविधता आढळून येते. धन्यवाद. माझे नाव चंद्रकांत मनोहर कस्तुरे, वर्ग 7वी. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पतीची रचना. हे आहे फूल. वनस्पतीचा हा आकर्षण भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडले असते. फुलाला वैशिष्ट्य रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. हे आहे पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने आणि मुख्यत्वे साधी व युक्त अशा 2 प्रकारची असतात. हे आहे खोड. वनस्पती उंच व आकार खोडावर अवलंबून असते. खोड हे निर्मिती, अन्नवहन, अन्नासाठी व काही वनस्पतींमध्ये पुरुषत्वाचे
कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. हे आहे फळ. फळ हे वेगवेगळ्या आकारांचे असतात. फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवड्या, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच असतात. मूळ माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषण तत्वे शोधून व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत. गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. मुळाचे दोन प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमूळ. संध्या तुकाराम उराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पती व वनस्पतीचे कार्य. हे आहे. माझे नाव भक्ती केशव डाक आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पतीची रचना व कार्य. हे आहे फूल. फूल हे वनस्पती हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा खडूस देठात खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असते. हे फूल उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. हे आहे पान. पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त असते. 2 प्रकारची असतात. हे आहे फळ. फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक घेवडा, वाटाणा या शेंगामध्ये फळेचे आहेत. हे आहे खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, वहन, अन्नासाठी व नाही वनस्पतीमध्ये पुरविण्याचे कार्य करते. आशीर्वाद ते तिच्या इतर भागांना आधार देते. हे आहे मूळ. माती घट्ट धरून ठेवून वनस्पतीला आधार थेट जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत. गाजर मूळ यामध्ये मुळांना साठा करण्याची कार्य असते. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमूळ. धन्यवाद. भक्ती बालाजी ढवळे, वर्ग 7वा. मी आज तुम्हाला वनस्पतीची रचना व कार्य यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव संध्या तुकाराम उराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव दीपप्रसाद दगडगाव. मी आज वनस्पतीची रचना हे कार्य सांगणार आहे. ही आहे वनस्पती. वनस्पतीचे 5 अवयव असतात. हे आहे पान, हे आहे फळ, हे आहे फूल, हे आहे खोड आणि हे आहे मूळ. फूल वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग, आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. हे पान आहे. हे पान हे स्पष्ट असते. वनस्पतीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्य, साधी व संयुक्त अशा ते प्रकारचे असतात. हे आहे खोड. वनस्पतीची उंची, आकार खोडावर अवलंबून असते. खोड हे अन्न निर्मिती, अन्न वहन, अन्नसाठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. हे आहे पान. फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. फळामध्ये एक किंवा एकपेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगामध्ये फळेच आहेत. हे आहे मूळ. माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते, जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करते.
करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत. गांजर मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे कार्य करते. मुळांचे 2 प्रकार पडतात, शोथ मूळ व तंतुमय मूळ. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कल्याणी बालाजी टिंके आहे. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचा प्रवास. चला तर लागणारे साहित्य: एक नळी, काड्याची डबी, मेणबत्ती. चला तर पाहूया ह्या नळीतून मेणबत्ती दिसते का? मेणबत्ती दिसते. चला आता ह्या नळीला थोडं वाकडं करूया. मेणबत्ती दिसत नाही. असे का होत असेल? माहित नाही. तर ह्या मेणबत्ती एका सरळ रेषेत असते म्हणून मेणबत्ती दिसत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा संभाजी मला. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचा प्रवास. चला तर पाहूया लागणारे साहित्य: नळ, काडीची डब्बी आणि मेणबत्ती. तर पाहूया या नळामधून मेणबत्ती दिसते का ते पाहूया. मेणबत्ती दिसते. आता मी या नळाला थोडं वाकडे करते तर मेणबत्ती दिसते का हे पाहूया. नाही, मेणबत्ती दिसत नाही. असे कशामुळे होते? तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण मेणबत्ती प्रकाश एका सरळ रेषेत असतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे शिवाजी नामदेव चांदणे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे तात्पुरता चुंबक. साहित्य: शेल, खिळा, तांब्याचा तार, लोखंडाची कोणतीही वस्तू. आता तांब्याचा तार मी शेलाला लावतो. आता बघा, तुम्हाला माहित आहे काय कशामुळे चिपकाले? नाही. कारण की शेलाची आर्थिंग खिळ्यामध्ये जाती. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव योगेश गोडबोले. मी आता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे तात्पुरता चुंबक. साहित्य: एक शेल, एक खिळा आणि तांब्याचा तार आणि लोखंडाची कोणतीही वस्तू. मी आता या तांब्याच्या ताराने चिपकलेल्या खिळ्याला आता मी याला लावेल. तांब्याचा तार शेलाला लावेल. लावला. आता याला चिपकेल. चिपकतो का? हो. असे का होते तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण की या शेलाला आर्थिंग येते. आर्थिंग चुंबक तयार होते. याला धन्यवाद. नमस्कार, माझे नाव योगेश सुरेश गोडबोले. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. हे आहे कपट आणि ही आहे मेणबत्ती. ह्या तिन्ही कपटाला एक एक सुरा केला आहे. मी आता ह्या कपटातून बघेन त्याच्यामधून मेणबत्तीचा प्रकाश दिसतो का? हो, दिसतो. आता मी हे नाही याला काढील आणि उलट बसवेल. आता दिसेल का? नाही. असे कसं काम होते तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण की मेणबत्तीचा प्रकाश एकाच रेषेत राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आदित्यकरण ठोंबरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जिपप्रा शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा. लागणारे साहित्य: माचीस, मेणबत्ती, पाण्याने भरलेला फुगा आणि हवेने भरलेला फुगा. आता मी मेणबत्ती पेटवते. आता मी हवेने भरलेला फुगा वर धरते. फुटला का? हो. आता मी हवेने भरलेला फुगा पाण्याने भरलेला फुगा वर धरते. फुटला का? नाही. असे कशामुळे होत असेल तुम्हाला माहीत आहे का? नाही. कारण की फुग्यातील पाणी उष्णता शोषून घेत असते म्हणून फुगा फुटत नाही परंतु खूप वेळ फुगा मेणबत्तीच्या आधारामुळे वर. धन्यवाद. नमस्कार,
माझे नाव मुस्कान शबीर सैद. मी आता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा. साहित्य 2 फुगे, मेणबत्ती, काड्याची डबी. एक हव्याने भरलेला फुगा आणि एक पाण्याने भरलेला फुगा. आता मी मेणबत्तीला पेटवते. आता मी हवेने भरलेल्या फुग्याला मेणबत्तीवर ठेवते. हा फुगा फुटला का? हो. आता मी पाण्याने भरलेल्या फुग्याला फोडते. हा फुगा फुटला का? नाही. असे कशामुळे होते तुम्हाला माहित आहे का? फुग्यातील पाणी उष्णता शोषून घेते असल्यामुळे फुगा फुटत नाही, परंतु खूप वेळ फुगा मेणबत्तीवर ठेवल्यास पाणी गरम होते, नंतर फुगा फुटते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्वेता शंकर सूर्यवंशी. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूंचा गुरुत्व मध्ये काढणे. यासाठी लागणारे साहित्य 1 तार आणि 2 पेनी. हे पहा, मी या ताराला या 2 पेनी लपेटलेल्या आहेत. आता जर मी ही पेन माझ्या बोटावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ही पेन पडेल का? माहित नाही. मी ठेवून पाहते. ही पेन पडली का? नाही. असे कशामुळे होत असेल माहित आहे का? माहित नाही. असे यामुळे होते की आपल्या या बोटाचे स्नायू बल वरच्या दिशेने तर पेनीचे गुरुत्वीय बल अधो दिशेने काम करते. या दोन्ही मात्रा समान असल्यामुळे या पेनीचे टोक आपल्या बोटावर संतुलित होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सोनाली भीमराव. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरंग. साहित्य चम्मच, 7 वाट्या हळदीचे पाणी. आता मी या वाट्यामध्ये पाणी भरते. आता मी या वाट्यांना वाढते. असे का बरे होते? कारण जेव्हा आपण वाट्यावर चम्मच आपटतो तेव्हा लहान कंपनी निर्माण होतात. त्यामुळे ध्वनी तरंगाची निर्माण होते, जे पाणी वरून प्रवास करतात. जास्त भरलेल्या पाण्यात कमी कंपनी तयार होतात. धन्यवाद.